नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नीरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नीरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेजची रेसिपी. तर चला सुरुवात करूया गावरान स्टाईलचं नॉनव्हेज बनवण्यासाठी. मी आज चिकन बनवणार आहे. खूप लोकांच्या फरमाईशमुळे मी चिकनची रेसिपी आज टाकत आहे. तर फ्रेंड्स, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी. आजची चिकनची रेसिपी मी एकदम गावरान स्टाईलची दाखवली आहे. मसाला तेल न वापरता भाजलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यात मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. तर फ्रेंड्स, घर, ऑफिस, मुलं आणि जबाबदाऱ्या सांभाळताना रोज काहीतरी चविष्ट बनवणं सोपं नसतं. पण आज मी बनवते एकदम अस्सल गावठी स्टाईल स्मोकी चिकन रस्सा. ह्या रेसिपीत आपण कांदा, लसूण आणि सुकं खोबरं वेगळं भाजून वाटणार नाही. तर मी एक खास ट्रिक वापरणार आहे. थेट गॅसवर भाजलेला मसाला. हा स्मोकी फ्लेवर तुम्ही एकदा ट्राय केला की हॉटेलचं चिकन विसराल. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक खास रस्सा थिकनेस टिप देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, लसूण, सुकं खोबरं आणि कढीपत्ता, कोथिंबीर, धने, तेजपान. हे सगळं एकत्र छान असं भाजून घ्यायचं पॅनमध्ये. मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी. आजची चिकनची रेसिपी मी एकदम गावरान स्टाईलची दाखवली आहे. मसाला तेल न वापरता भाजलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यात मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. साईडला आपला मसाला भाजेपर्यंत मी इकडे बाकीचे मसाले तयार करून दे. मी धने छान असे भाजून घेतले. कढीपत्ता घेतला आहे, तोही छान असा भाजून घेतला आहे. तेजपान ॲड केला आहे, तेही छान रोस्ट करून घेतला आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत सुक्या मिरच्या, त्याही आपण छान अशा भाजून घेणार आहोत. आलं टाकलं आहे थोडंसं टेचून, ते छान असं रोस्ट करून घेऊया. ह्या बेडगी मिरच्या आहे, त्याही छान अशा भाजून घेऊया. छान असं भाजलं की ते टेस्टला छान येते. नक्की ट्राय करा. आणि हो, साईडला मी गॅसवरती कांदा, लसूण आणि खोबरं टाकलं आहे. तो खोबरं पटकन जळतं म्हणून गॅस थोडा कमीच ठेवायचा. मी कोथिंबीरचे देठ घेतले आहे, तेही छान असे भाजून घेतले आहे. खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल तर 2 काळी मिरी किंवा 2 लवंग भाजून टाका. चव अजून भारी लागते. हे आपला कांदा छान असा भाजून झाला आहे. हा छान आपला भाजलेला मसाला तयार झाला आहे. हा स्मोकी फ्लेवर तुम्हाला एकदम ट्राय करा. हॉटेलचं चिकन विसराल. नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप छान लागते. कलरही खूप सुंदर येतो. हा मसाला मी सगळा एकत्र छान असा पेस्ट करून घेणार आहे. आपल्याला ग्रेव्ही बनवायची तर म्हणून मी एकदम फाईन पेस्ट करणार आहे. जर तुम्हाला सुकं करायचं असेल तर तुम्ही थोडासा जाडसर वाटून घ्या. हा छान असा बारीक वाटून घ्यायचा. थंड झाल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी टाका, जास्त पाणी टाकू नका. सुकं चिकन करायचं असेल ड्राय तर जाडसर पेस्ट ठेवा. जर ग्रेव्ही बनवायची असेल तर फाईन पेस्ट करा. छान असं दळून घ्यायचा हा मसाला सगळा एकत्र करून. आणि हा मसाला थोडंसं जास्त तेल असेल तर गावठी टेस्ट छान येते, पण मी तेल खूप कमी वापरलं आहे ह्याच्यामध्ये. हा छान मसाला वाटून घ्यायचा. चिकन घेताना नेहमी देशी किंवा फ्रेशच घ्या. याच्यामध्ये छान असं जाडं मीठ वापरून छान असं मॅरिनेट करून याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं. जुनं चिकन असेल तर 15 मिनटं हळद किंवा मीठ लावून ठेवा तर स्मेल कमी होतो. एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया. जिरे टाकूया, थोडे कढीपत्ता टाकूया आणि थोडं टेचलेलं लसूण टाकूया. आणि कांदा याच्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा इकडे परतवत आहे तर तोपर्यंत आपण तिकडे मी तुम्हाला दुसरी रेसिपी मॅरिनेशनची दाखवते. चिकन बनवायच्या अगोदर अर्धा तास चिकन ही मॅरिनेशन करून ठेवलं तर खूप छान टेस्ट येते. कांदाचा छान असा
सोनेरी रंग येऊपर्यंत अगदी परतवायचा. खूप छान टेस्ट येते. आणि मसाला परतताना आच नेहमी मध्यम आचेवरच मसाला भाजायचा. हा छान असा आपला कांदा परतला. मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य सांगते. आलं आणि लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. छान असं ही आपली पेस्ट तयार झाली आहे. चिकनमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्यातही आलं लसूण जिरे पेस्ट, हळद आणि हिंग टाकून मीठ टाकूया आणि छान असं मॅरिनेट करून घ्यायचं. नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान टेस्ट येते. नक्की कराल आणि तुम्ही सगळे हॉटेलचं चिकन विसराल आणि ह्या पद्धतीने बनवाल तर नेहमी बनवतच राहाल. आणि एकदा खाल्लं तर तुम्हाला चव कळेल. या पद्धतीने नक्की ट्राय करा. छान असं मॅरिनेट करून घ्यायचं. छान असं आपला हे मॅरिनेशनचं झालं आहे. जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर जास्त यायला असेल तर कांदा थेट जाळीवर भाजताना काटा वापरा. हा जळणार नाही. आणि कांदा मी असं टेचून घेतला होता अगोदर बघा. हे आपला छान असा हा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतला आहे. त्याच्यात मी हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून ते छान असं भाजून घेणार आहे. त्यातला जोपर्यंत त्याचं स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आणि साईडला पाणी गरम व्हायला पण ठेवायचं. आणि चिकन भाजताना हाय फ्लेमवरच भाजायचं, मग मीडियम करा. पण सुरुवातीला फ्लेम हायच असू द्या. जास्त हलवू नका नाही तर चिकन तुटू शकतं. हे छान असं त्याचंच पाणी सुटेपर्यंत आपलं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं. हे छान 5 ते 6 मिनटं चांगलं भाजायचं. त्याचं झाकण ठेवून छान असं आपलं भाजलं की खमंग असा सुगंध पसरतो. 5 ते 7 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आणि चिकनला जर पाणी सुटलं तर घाबरू नका. ते त्याचं नॅचरल स्टॉक आहे, तोच फ्लेवर देतो. आणि छान असं आपलं चिकन भाजलं आहे. गरम पाणी मी करून ठेवलं होतं बाजूला, तर ते मी त्यात ॲड करून हे मी 5 ते 6 मिनटं चिकन शिजवू देणार आहे याच्यामध्ये. आणि यातच जर तुम्हाला सूप काढायचं असेल तर तुम्ही हे प्लेन सूप काढू शकतात. खूप छान टेस्ट येते. हे झाकण ठेवून मी शिजवू देणार आहे. आणि आता मी साईडला मसाल्याची तयारी करणार आहे. चिकन जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण त्याला जो लागणारा मसाला आहे त्याची तयारी करूया. याच्यात मी आमचे घरगुती मसाले वापरणार आहे. मालवणी मसाला आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला आणि हळद. हे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक देईल. आणि हा वाटलेला आपलं वाटण टाकून छान असं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. मसाले तुम्ही चवीनुसार टाका. तुम्हाला तिखट कमी तिखट कसा पाहिजे त्याप्रमाणे छान असा मसाला भाजून घ्यायचा. खूप छान खमंग सुगंध सुटला आहे. खूप सुंदर लागते याची टेस्ट. नक्की ट्राय करा. छान असे हे मसाले भाजले की त्याच्यात थोडंसं मीठ चवीप्रमाणे टाका, कारण आपण अगोदरही चिकनमध्ये मीठ टाकलं होतं. पण मसाला भाजताना अंदाजनुसार तुम्ही मीठ टाका आणि छान असं भाजून घ्या. थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि छान असं भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला जर घरगुती मसाले पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ऑर्गॅनिक मसाला आहे, विदाऊट एनी कलर ॲड करून आम्ही मसाले घरी बनवतो. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला मसाला घरगुती मसाले पाहिजे असेल तर. हा छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आणि हो, हाच मसाला तुम्ही व्हेज भाजीलाही वापरू शकतात. खूप छान टेस्ट येते. याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकतात, वांगी टाकू शकतात. भरलेले वांगी ह्या मसाल्याचे खूप छान लागतात.
सोयाबीन चंक्स छान लागतात, नक्की ट्राय करा. हे आपलं चिकन हे शिजलं आहे. चेक करून बघायचं, चिकन असं तुटलं की ते आपलं शिजलं आहे. हे बघा, छान असं आपलं चिकन शिजलं आहे. याच्यामध्ये भाजलेला मसाला मी ॲड करणार आहे. हा मसाला आपला भाजलेला मी ॲड करणार आहे. आणि मी साईडला एक गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं. तुमची ग्रेव्हीची थिकनेस बघून तुम्ही ग्रेव्हीचं हे ठेवा. छान असा बघा कलर किती सुंदर आला आहे. नक्की ट्राय करून बघा. हे स्मोकी चिकन रस्सा भाजी नक्की ट्राय करा. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या घरी किती जणांनी रिपीट मागितलं हे असं चिकन केल्यानंतर. आणि एकदा खाल तर तुम्ही खातच राहाल. ही अस्सल गावरानी गावठी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. हा बघा आपला एकदम झणझणीत काळपट स्मोकी गावठी चिकन रस्सा तयार आहे. आणि जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर गरमागरम पाणी घाला. थंड पाणी कधीही घालू नका. आणि जर तुम्हाला घट्ट रस्सा हवा असेल तर 1 चमचा भाजलेलं खोबरं पावडर शेवटी घाला. आणि हो, गॅस बंद केल्यावर लगेच सर्व करू नका. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं रेस्ट द्या. यामुळे सगळा स्मोकी फ्लेवर चिकनमध्ये मुरतो आणि चव दुप्पट होते. हा रस्सा दुसऱ्या दिवशी अजूनच चविष्ट लागतो. म्हणून शक्य असेल तर थोडा एक्स्ट्रा बनवा. जर शेवटी रस्सा पातळ वाटला तर 1 चमचा भाजलेलं खोबरं पावडर घालून नक्की उकळी द्या. ताबडतोब घट्ट होतो. वरून अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा तूप घातलं तर एकदम हॉटेलसारखा सुगंध येतो. आपण बनवलेले जेवण फक्त पोट नाही भरत तर ते घरातलं प्रेम वाढवतो. आणि हा स्मोकी रस्सा रविवारी नक्की करून बघा. एकदा ही स्मोकी स्टाईल जर ट्राय केली तर परत साध्या चिकनचा रस्सा बनवायची इच्छा होणार नाही. नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला तिखट जास्त आवडते की मीडियम. आणि स्मोकी ट्रिक ट्राय करणार का? थांबा व्हिडिओ बंद करू नका. ही स्मोकी ट्रिक जर तुम्ही ट्राय केली नाही ना तर खऱ्या गावठी चवीचा आनंद घेतलाच नाही असं समजा. आता कमेंट्समध्ये करा स्मोकी रेडी आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. एकदा ही स्टाईल करून बघा. घरातल्यांना सगळ्यांना वा म्हटलं नाही तर मला सांगा. कमेंट्समध्ये लिहा रविवारी चिकन पक्का. तुमचं असंच सपोर्ट मला रोज स्वयंपाकघरात उभं ठेवतं. अशाच अजून रेसिपींसाठी माझ्यासोबत राहा. गॅसवर भाजलेला मसाला असा स्मोकी चिकन रस्सा तुम्ही कधी खाल्ला आहे का? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. तोपर्यंत भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.